सुरुवात होत आहे. जय जय राम कृष्ण
पवित्र सोहरी पवित्र सोवरी पवित्र सोवरी पवित्र सोवरी पवित्र सोवरी पवित्र सोवरी
पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी हे पवित्र सोवळी पवित्र सोवळी
पवित्र सोवळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविद्ये ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण कृपादान कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव श्री क्षेत्र रामेश्वर वरवंडी या गावामध्ये ब्रह्मलीन स्वामी माणिकगिरीजी महाराज या महापुरुषांच्या स्मरणार्थ आशीर्वादानं चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ब्रह्मलीन स्वामी माणिकगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी या श्री क्षेत्र रामेश्वर मठाचे श्रीमहंत परमादरणीय परमश्रद्धेय परमस्नेही परमपूज्य आदरणीय आमचे श्रीमहंत दत्तगिरीजी महाराज यांच्या प्रेमामुळे माझ्याकडे आलेली ही चिंतनाची सेवा आहे. या नाम सप्ताहाचं हे वर्ष 15वे आहे. या 15व्या वर्षाच्या नाम सप्ताहाची पहिल्या दिवसाची चिंतनाची सेवा माझ्याकडे आहे. आज या चिंतनाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. नाम सप्ताहाचा या कुठल्याही कार्याचा वैदिक पद्धतीनं आरंभ म्हटलं तर पहिल्या दिवशी नामपर चिंतन करावं. नामपर करता नाही आलं तर नामाचं अभेद स्वरूप असणाऱ्या नामीचं चिंतन म्हणजे भगवंताचं चिंतन करावं. तिसरा टप्पा नामीचं चिंतन नामाचं चिंतन नाही करता आलं किंवा नाही केलं तर त्याहीपेक्षा नामी स्वरूप असणाऱ्या भगवंताच्या आवडीचे जे भगवत भक्त आहेत त्या भगवत भक्ताचं चिंतन करावं. आणि हा नाम यज्ञ सप्ताहसुद्धा ब्रह्मलीन परमपूज्य माणिकगिरीजी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ बिरोबा महाराज अशा 2 संयुक्त हा नाम सप्ताह असल्यामुळे भगवत महापुरुषाचं चिंतन करण्याकरता अभंग सेवेकरता घेतला. अखिल विश्वामध्ये भारतभूमी ही एक आगळ्या वेगळ्या स्वरूपानं प्रसिद्ध आहे. तसं जागतिक दृष्टीनं आणि आजच्या विज्ञानवादामध्ये जर विचार केला तर तसा भारत देश हा फार मागे आहे. आपल्यापेक्षा इतर देश युरोप राष्ट्र हे प्रगतीच्या कितीतरी वर्ष आपल्या पुढे आहेत. पण तरी सुद्धा या जगाचा जर विचार केला तर आपल्याला सर्वात आवडती भूमी जर वाटत असेल तर ती भारत भूमी वाटते. आपल्यालाच आवडते असं नाही तर आपले जेवढे काही ऋषीमुनी झाले त्या ऋषीमुनींना सुद्धा ही भारत भूमी आवडते. आणि याहीपेक्षा हल्लीचे जे काही वैज्ञानिक आहेत
त्या वैज्ञानिकांना सुद्धा ही भारतभूमी आवडते. भारतभूमी वैज्ञानिकांना आवडते याचं कारण आहे की या भारतभूमीमध्ये वेळेवर सूर्य उगवतो, वेळेवर सूर्य मावळतो. निसर्गाची प्रत्येक गोष्ट या भारतभूमीमध्ये वेळेवर घडते. हे विदेशामध्ये दिसणार नाही आपल्याला. दुसरी गोष्ट, आपल्या साधू संत ऋषी मुनींनी या भारत देशाचं मोठ्या कंठारवानं गुणगान केलेलं आहे. ऋषीमुनींनी केलेलं आहे. या भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी सुद्धा या भारतभूमीच्या स्वातंत्र्याकरता आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. सागरा प्राण तळमळला ही वाक्य रचना कविता लिहिणारे विनायक दामोदर सावरकर ज्या वेळेला त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्यावेळेला भारतभूमीपासून मी खूप अंतरलो आणि त्या भारतभूमीवर, माझ्या मातृभूमीवर मी परत केव्हा जाईल असं सावरकरांसारख्या स्वातंत्र्य वीरांना वाटत होतं, ऋषीमुनींना वाटत होतं. चिंतन मांडायचे, वैज्ञानिक असो, ऋषीमुनी असो, स्वातंत्र्यवीर असो, यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचणाऱ्या ज्या ज्या क्षेत्रातल्या लोकांना असो, ही भारतभूमी विशेष रूपानं प्रिय का वाटते. इतर जागतिक दृष्टीनं तुलना करायची नाहीये, पण मला एवढं सांगायचंय की ह्या भारतभूमीमध्ये सर्वात महत्वाचं जर असेल तर ज्ञानोबाराय वर्णन करतात, सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे, ये माझी निजाची दामे. भगवंताच्या आवडीचे या भूतलावर जर कुठे सापडत असतील तर ते भारतभूमीमध्ये सापडतात. सती, पतिव्रता स्त्री जगामध्ये जर शोधायची असेल तर ती तुम्हाला भारतभूमीतच सापडेल. ती सती अनुसया असेल, सावित्री असेल, पार्वती असेल, सीता असेल, अनेक महान महान पतिव्रता या भारतभूमीमध्ये सापडतात. सती आणि सत्पुरुष, महान युगपुरुष जर शोधायचे असतील तर ते या भारतभूमीत सापडतात. दानशील याज्ञिक, तपस्वी, तप करणारे, अलौकिक संन्यासी जे या जगामध्ये तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाहीत असे ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज, ब्रह्मलीन गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन स्वामी नारायणगिरीजी महाराज, या महापुरुषांसारखे महापुरुष, युगपुरुष या भारतभूमीमध्येच सापडतात. म्हणून सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी, अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे. ज्ञानोबाराय सांगतात, भक्त जर शोधायचे असतील तर ते या भारतभूमीतच सापडतात. महान आत्मे, महान आत्मा ज्यांचं अंतःकरण व्यापक आहे, सर्वसामान्यांच्या दुःखानं ज्यांचं अंतःकरण तळमळत आहे, दुसऱ्याच्या तत्सुखे सुखित्वम, दुसऱ्याच्या सुखानं आपण सुखी होणारे, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणारे असे भक्त आणि महात्मे जर मिळत असतील तर ते या भारतभूमीमध्ये मिळतात. म्हणून या भारतभूमीमध्ये जन्म घेणारे तुम्ही आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. या जसं संन्यासी परंपरेमध्ये असं म्हटलं जातं, यतींद्र कुल तिलक, संन्याशांमध्ये श्रेष्ठ आणि आदर्श, तसं या भारतभूमीमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि आदर्श जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांची काय लक्षणं आहेत तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात व्यक्त करतात. पवित्र सोहळे, पवित्र सोहळे, पवित्र
एक तीच भूमंडळी तुकोबाराय सांगतात. या भारत भूमीला सुशोभित करणारे जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांची लक्षणं सांगितली. पहिली गोष्ट ते पवित्र आहेत आणि सोवळे आहेत. एक तीच भूमंडळी, या भूतलावर त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही. जसं वेदांत शास्त्रामध्ये म्हटलं जातं एकमेवाद्वितीयं ब्रह्म नानास्ति किंचन. या आद्य जगद्गुरु शंकराचार्य वर्णन करतात या जगामध्ये जर काय असेल तर ते फक्त एकमेव ब्रह्मच आहे. अजातवाद, ब्रह्माच्या अतिरिक्त दुसरं काहीच नाही. हे जसं चकारात्मक बोललं जातं तसं तुकोबाराय सांगतात की या भूतलावर जर कोण असतील तर ती पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. भूमंडळामध्ये पवित्र आणि सोवळे फक्त हे महापुरुषच आहेत. ब्रह्मलीन स्वामी माणिक गिरीजी महाराजांसारखे पवित्र आहेत आणि सोवळे आहेत. तसं विचार जर केला तर पवित्र पुष्कळ आहेत. गंगा पवित्र आहे. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी. आपण स्नानाच्या वेळेला ज्या 7 प्रमुख नद्यांचं नाव घेतो किंवा वेद शास्त्र पुराणानं कंठारवानं मुक्त कंठानं ज्या पवित्र नद्यांचं गुणगान केलेलं आहे त्या नद्या पवित्र आहेत. मान्य आहे आपल्याला. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर मनुष्य पवित्र होतो. शास्त्र वर्णन करत आहे गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा. गंगा पापम, गंगा ही पापाचं क्षालन करते, गंगा ही पापाचा नाश करते. इथपर्यंत जरी खरं असलं गंगा ही पापाचा नाश करते पण पाप वासनेचा नाश करत नाही. तीर्थे बाह्यमळ क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. तीर्थामध्ये गेल्यानंतर आपण पुष्कळ तीर्थामध्ये जातो. तीर्थामध्ये गेल्यानंतर होतं काय? तीर्थात गेल्यानंतर आपल्या फक्त शरीराकडून घडलेल्या पापाचं क्षालन होतं. शरीराकडून घडलेलं पाप धुतलं जातं पण मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. मनानं केलेलं पाप हे तीर्थाच्या बापाकडून जात नाही. विठ्ठल पाप क्षालन करणं वेगळं आणि पाप वासना क्षालन होणं वेगळं. जसं विषयाचा त्याग करणं वेगळं. आपण ज्यांना विषयाचा त्याग केला त्याला वैराग्य संपन्न म्हणतो. आपल्याला व्याख्या कळत नाही म्हणून. केवळ विषयाचा त्याग केला म्हणजे तो वैराग्य संपन्न झाला असं नाहीये. विषय उपभोगण्याकरता वेदांत शास्त्रामध्ये 9 कारणं सांगितलीत आणि विषयाचा उपभोग घेण्याकरता गीता शास्त्राने 5 कारणं सांगितलीत. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. भोक्ता असावा, भोग्य विषय असावेत, इंद्रियामध्ये पाटव्य असावं, देश अनुकूल असावा, काल अनुकूल असावा. अशी 9 कारणं वेदांत शास्त्राने सांगितली. ह्या सर्व गोष्टी अनुकूल जर असतील आणि त्या विषयाचा जर त्याग केला तर त्याला त्याग म्हटलं जातं. ज्ञानोबा एकाच ओळीत सांगतात तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी ते भोगावे हे न रुचे मना माझी. आवडते विषय आणि आपल्याकडे हात जोडून उभे आहेत तरी सुद्धा जो त्या विषयाला लाथाळतो त्याला आपण त्याग म्हणतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विषयाचा त्याग करणं वेगळं आणि विषय वासनेचा त्याग करणं वेगळं. पाप सुटणं वेगळं आणि पाप करण्याची वासना सुटणं वेगळं. पाप करण्याची वासना हे बाहेरचे तीर्थ घालवू शकत नाहीत. पाप
वासना निवृत्त होणं, विषयाची वासना निवृत्त होणं, याच्याकरता फार मोठी गोष्ट लागते. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. ज्ञानोबा सांगतात, वमिलिय अन्ना लाळ न घोटी जेवी रसना, अंग नसुये अलिंगना प्रेताचिया, विष खाणे नागवे जळत घरी न रिघवे, व्याघ्र विवरा न वचवे वस्ती जेवी, धडाडीत लोहरशी उडी न घालवे जैशी, न करवे उसी अजगराची, अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे, निधी इंद्रियाची तोंडे काहीच जाऊ. विठ्ठल वमिलिय अन्ना, कुत्र्याची ताजी वांती, ताजे पदार्थ त्यानं बाहेर टाकलेत आणि त्या पदार्थाकडे पाहून जसं खाण्याची कोणाला इच्छा होत नाही, लाळ घोटल्या जात नाही. वमिलिय अन्ना लाळ न घोटे जेवी रसना, अंग नसुये अलिंगना प्रेताची, समोर प्रेत पडलेलं आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, अंग गोरे आणि तरुणे वरी लिहिले आहे लेणे, परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी. शरीर तरुण आहे, सुंदर आहे, देखणं आहे, पण प्राण नाही. त्याला कोणी आलिंगन देईल का? अंग न स्वे आलिंगना प्रेताची, विष खाणे नागवे. विष कोणी खाणार नाही किंवा विष खाल्ल्यानंतर ते विष पचणार नाही, दोन्ही अर्थ करा. विष खाणे नागवे, जळत घरी न रिघवे. एखाद्या घराला जर चोह बाजूनी आग लागली तर त्या घरामध्ये कोणी प्रवेश करत नाही. जळत घरी न रिघवे, व्याघ्र विवरा न करवे उशी जेवी, व्याघ्र विवरा न करवे वस्ती जेवी. वाघाच्या जाळीमध्ये वाघ ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जाऊन कोणी वस्ती करू शकत नाही. विठ्ठल धडाडीत लोहरशी न घालवे उडी जैशी. काय ज्ञानोबारांची रूपक आहेत, तुम्ही कल्पना करा. लोखंडाचा रस हे ज्ञानोबाराय सांगतात, पाण्यासारखा पातळ केलेला आहे, लाल बुंद लोखंडाचा रस आहे. आणि त्या रसामध्ये जसं नदीमध्ये आपण पोहण्याकरता उडी मारतो तशी लोखंडाच्या तापलेल्या रसामध्ये कोणी उडी मारेल? धडाडीत लोहरशी उडी न घालवे जैशी. ज्ञानोबा आणखी पुढे बोलतात, न करवे उशी अजगराची. रात्रीच्या वेळेला झोपायचंय आणि म्हटले काहीतरी उशाला द्या. मग एखाद्याने कोबरा नाग आणला आणि घ्या म्हटले नर मी उशाला, चालेल का? नाही. न करवे उशी अजगराची. अजगराची जशी उशी आपण करू शकत नाही. अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे, निधी इंद्रियाचे नि तोंडे काहीच जाओ. हे जसे दृष्टांत सांगितलेत तसं ज्याला विषयाचं नाव सुद्धा आवडत नाही असे महापुरुष आहेत. विठ्ठल विषयाचा त्याग तर सोडाच, पण ज्यांच्या जीवनामध्ये विषय वासनेचाही त्याग झालेला आहे असे ब्रह्मलीन माणिकगिरी महाराजांसारखे महापुरुष, ज्यांच्या जीवनातली विषय वासना केव्हाच संपलेली आहे. म्हणून केवळ विषयाचा त्याग नाही, विषय वासनेचा त्याग होणं हे अति महत्वाचे आहे. केवळ पाप क्षालन होणं महत्वाचं नाहीये, तर पाप करण्याची वासना दूर झाली पाहिजेत. आणि पाप करण्याची वासना ही भौमतीर्थामध्ये नाहीये. पृथ्वीवर जेवढे तीर्थ आहेत तेवढे तीर्थ पाप घालवू शकतात, पाप वासना घालवू शकत नाहीत. तीर्थांना जे पवित्र म्हटलं जातं ते सापेक्ष दृष्टीनं तीर्थाचं पावित्र्य आहे, निरपेक्ष दृष्टीनं नाहीये. तीर्थ पवित्र आहेत, पण तीर्थ सुद्धा अपवित्र झाल्यानंतर साधूकडे पवित्र होण्याकरता जातात. तीर्थे तया ठाया एती पुनीत भावया
पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. वैष्णवांकडे साधू संतांकडे तीर्थ आपलं पाप घालवण्याकरता येतात, म्हणून तीर्थ पवित्र आहेत असं विधान हे पूर्णतः सिद्ध होत नाही सिद्ध होत. पण तीर्थाचं पावित्र्य वेगळं. तीर्थाचं पावित्र्य हे पूर्णतः पावित्र्य आणि पावित्र्य त्याला म्हटलं जातं जो स्वतःचं पावित्र्य अबाधित ठेवून अपवित्राला पवित्र करतो, त्याला पवित्र म्हटलं जातं. असे पवित्र जर कोण असतील तर ते संत आहेत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह. बरं, संतांचा देह पवित्र आहे. अहो, देह कुठं पवित्र असतो का? शरीराला पवित्र. शरीरा आयुष्य ओखटे पृथ्वी माझी सांगा कोठे, तुकोबाराय तर म्हणतात. या जगामध्ये शरीरासारखं वाईट काहीच नाही. शरीर विटाळाचे आळे, मायामोह पाश जाळे, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापी येले. एवढं नाटाच्या अभंगामध्ये शरीर अपवित्र सांगितलं आणि त्या साधू संतांचं तुकोबाराय शरीर पवित्र म्हणतात. हो, संतांचं शरीर सुद्धा शरीर नाही, मांस चर्म हाडे देवा अवघीच गोड. संतांचं मांस जरी असलं, संतांची हाडं जरी असले, घेतले ना चोखोबाऱ्यांची हाडं भगवंतांनी पितांबरामध्ये पवित्र म्हणून घेतले ना. म्हणजे संतांचं सर्व पवित्र असतंय. आणखी पवित्र्याचे आपण दोन प्रकार पाडू. लौकिक पावित्र्य वेगळं आणि अलौकिक पावित्र्य वेगळं. संतांचं लौकिक पावित्र्य आहे की संतांचं शरीर पवित्र आहे. संतांचं अलौकिक पावित्र्य आहे, अपवित्र ते आहे. अपवित्र जसं आपण वर्णन केलं, अज्ञान आहे. अपवित्र अज्ञानाला घालवणारं ज्ञान आहे. तुम्ही म्हणाल अज्ञान अपवित्र आहे, हे ठीक आहे, पण अज्ञान निवर्तक अज्ञानाला घालवणारं ज्ञान सुद्धा अपवित्र आहे. काट्यानं काटा काढल्यानंतर पायात खुडलेला काटा जसा आपण फेकून देतो, तसाच ज्या काट्यानं काटा काढला तो काटा सुद्धा फेकून द्यायचा असतो, खिशात ठेवायचा नाही. तसं तैशी अज्ञान ज्ञाने नेलिया, ज्ञाने कीर्ती मुखत्व केली. ज्ञानोबाराय सांगतात, ज्या ज्ञानानं अज्ञान नेलं ते ज्ञान सुद्धा मावळलं. याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, जोपर्यंत अज्ञान निवर्तक ज्ञान सुद्धा निवृत्त होत नाही, तोपर्यंत भक्तीच होत नाही. याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती म्हटलं जातं. आणि साधू संतांनी सांगितलं, ज्ञान गिळोनी गावा गोविंद ची भक्ती होत नाही. आणि अशी अज्ञान निवर्तक ज्ञानही गेल्यानंतर जी भक्ती महापुरुषांनी केली ती ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीच्या जीवनामध्ये आनंद घेणारे जीवनमुक्त महापुरुष ब्रह्मलीन स्वामी माणिकगिरीजी महाराज. म्हणजे संतांचं लौकिक पावित्र्यही झालं, संतांचं अलौकिक पावित्र्यही झालं. इथपर्यंत नाही, स्वतःच संत जसे लौकिकही पवित्र आहेत, अलौकिकही पवित्र आहेत, याही पेक्षा पुढं संतांच्या संगतीमध्ये जरी कोणी अपवित्र आलं तरी त्याला संत पवित्र करतात. पुनीत केले विष्णुदाशी संगे आपुलिया दोषी, कोण पाये तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे. पुनीत केले विष्णुदाशी. विष्णुदासांनी त्यांना पवित्र केलं. कोणाला पवित्र केलं? संगे आपुलिया दोषी. अगदी दोषी पापी जरी आलेत तरी सुद्धा त्यांना संत पवित्र करतात, आपल्यासारखं करतात. केलं. तुकोबारांनी कोंड्याला केलं, नाथ महाराजांनी गावबाला केलं, आद्य जगद्गुरु शंकराचार्यांकडे त्रोटक आला त्यालाही केलं.
अनेकांना संत पवित्र करतात. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. वाल्या कोळ्यासारखे डाकू सुद्धा नारदांच्या संगतीमध्ये आलेत आणि संत सहवासाचा परिणाम झाला, ते पुनीत झाले. एवढे पुनीत झाले, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाणे. जीवनामध्ये संत एवढं पवित्र करतात की ज्यांच्यावर काळ सुद्धा वाकड्या नजरेनं पाहत नाही. आणि संत सहवासामध्ये संत संगतीमध्ये गेल्याचं फल काय जर असेल तर काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे. माझे जे भक्त आहेत, प्रेमळ आहेत, त्यांच्यावर काळाची नजर पडू नये, ही संतांची विशेषता आहे. भौतिक प्रगतीकडे आणि भौतिक दृष्टीकडे संत लक्ष देतच नाहीत. हल्लीची परिस्थिती वेगळी आहे. आपण काही अडचण, काही समस्या दूर केल्या तर त्यांना संत समजतो. नाही, जीवनामध्ये एक समस्या आहे का की जी दूर होईल? अनंत समस्या म्हणजे संसार. काळाकडून आपलं रक्षण व्हावं. जगाला खाणारा काळ आपल्या भक्तांकडे वाकड्या नजरेनं पाहू नये, हे संत करतात. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे. काळाच्या मुखातले दात सुद्धा मोजण्याची ताकद संत सेवकांमध्ये निर्माण होते. संत हे लौकिक दृष्टीनेही पवित्र आहेत, अलौकिक दृष्टीनेही पवित्र आहेत. सहवासामध्ये जे आले त्यांना सुद्धा संत पवित्र करतात. आणखी संतांचं काय लक्षण आहे? पवित्र. आणि दुसरं लक्षण सांगितलं सोवळी. संत हे सोवळे आहेत. आता 16 शब्द उच्चारलं की आपल्याला ते पूजेच्या वेळेस नेसायचं, त्यालाच आपण सोवळ समजतो. आता तो भाग वेगळा आहे, तो लौकिक भाग आहे. पूजेच्या वेळेस नेसलं जातं, त्याला सोवळं म्हणायचं. काढून ठेवलं की सोवळं राहत नाही. अरे, जे अखंड सोवळे आहेत, नाही त्या विटाळ, अखंड सोवळा, उपाधी वेगळा जाणीवेच्या. या जगातली जाणीव नेणीव ज्याची संपलेली आहे त्याला विटाळच नाही, तो अखंड सोवळा आहे. त्याला एवढ्या पुढे नाही जायचं. 16 शब्दाचा अर्थ अलीकडे करा. कोण सोवळा? विटाळ तो पर द्रव्य पर नारी, एथोनी जो दुरी तो सोवळा. काय साधू संतांनी बऱ्याच व्याख्या केल्यात सोवळ्याच्या. विटाळ तो पर द्रव्य पर नारी. जर जगामध्ये तुम्हाला विटाळ धारण करायचं असेल तर 2च गोष्टीचा करा. विटाळ तो पर द्रव्य पर नारी. आज तुम्हाला ठासून सर्व बोलणारे सापडतील, पण ह्या व्याख्यान ह्याच्यावर माणसं ठामपणानं बोलत नाही. कारण अंधारामध्ये केलेलं पाप हे माणसाला बोलू देत नाही. बरंच बोलण्याकरता ताकद लागते. गाणं वेगळं, रडवणं वेगळं, हसवणं वेगळं, मनोरंजन करणं वेगळं, आणि तमाशासारखे तुम्ही पैसे उधळता त्यांच्यावर. पण हिम्मत असेल तर माणसाने ह्याच्यावर बोलावं. मला म्हणून ह्या व्यासपीठावर आल्यावर मला खूप आनंद वाटतो. एक वेगळी ऊर्जा मिळते अशा महापुरुषाच्या सहवासामध्ये. तुकोबाराय सांगतात, विटाळ तो परद्रव्य. माणसं 2च गोष्टीमध्ये अडकतात. एक तर परद्रव्यामध्ये अटकेल, नाहीतर पर नारीमध्ये अटकेल. आणि बाकीच्या आणि चुका जीवनामध्ये ह्या 2च असतात. बाकीच्या गोष्टीला चूक आपण म्हणूच शकत नाही. आणि असे बाकीचे तर तुम्हाला पुष्कळ मिळतील,
पण ह्या दोन गोष्टीचा जीवनामध्ये विटाळ धरणारी माणसं शोधून मिळणं मुश्किल आहे. विटाळ तो परद्रव्य. मी आणखी एक तुलसीदासांचा दोहा फार गोड सांगतो, ऐका. तुलसीदासांनी सांगितलं या जगामध्ये समर्थ कोण आहे. कारण समर्थाचं व्याख्यान खूप केलेले. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे. असा या जगामध्ये समर्थाच्या सेवकाकडे वाकड्या नजरेनं पाहणारा कोण आहे. अरे जर कोणी वाकड्या नजरेनं पाहिल तर त्याचा डोळा उडवण्याची ताकद आहे. या जगामध्ये काही ठराविक लोकांनाच, ठराविक महापुरुषांना समर्थ म्हटलं जातं. धन्य तुकोबा समर्थ. तुकोबारांना समर्थ म्हटलेले, रामदास स्वामींना समर्थ म्हटलेले. आणखी कोणी समर्थ असतील. माणसं खूप पदव्या लावतात पण समर्थ पदवी कोणी लावत नाही. अशा काही महाराज ज्या पदवी आहेत ना खरंच लावायला पाहिजेत, त्याचं भूषण वाटलं पाहिजे, त्या पदव्या लावायच्या. समर्थ, समर्थ शब्दाची व्याख्या तुलसीदासांनी फार गोड केलेली. तुलसीदासजी सांगतात, तुलसी इस जगत आईगे को न भयो समर्थ, एक कंचन एक कूचन पर कोण पसारो हात. या जगामध्ये तो समर्थ आहे. तुलसीदासजी सांगतात तुलसी इस जगत आईगे. या जगामध्ये आल्यानंतर कोण भयो समर्थ. कोण समर्थ आहे मला सांगा. एक कंचन एक कुचन. मी काही गोष्टीचा अर्थ सांगतो, काही गोष्टी तुम्ही शब्दशः अर्थ ओळखून घ्या. मला बोलायला योग्य वाटणार नाही, परवडत नाही. एवढा पैसा दिला पाहिजेत. मला जीवनामध्ये आम्ही ही जीभ पैशानं कधी विटाळशी केली नाही की एवढे पैसे द्या तेवढे द्या. मनात सुद्धा आणायचं नाही. द्रव्याची अभिलाषा करायची नाही. एक कंचन, कंचन म्हणजे पैसा, एक कुचन स्त्री. याच्याकरता कोण हात पसरवत नाही. या दोन गोष्टी करता जो हात पसरवत नाहीये तो समर्थ आहे. मी तुकोबारांच्या प्रमाणावर व्याख्यान करत होतो. तुकोबाराय सांगतात, विटाळ तो पर द्रव्य पर नारी, येथोनी जो दुरी तो सोवळा. ह्या दोन गोष्टीपासून जो दूर आहे, अलिप्त आहे, तो सोवळा आहे. विठ्ठल पवित्र शब्दाचे दोन अर्थ केलेत, लौकिक पावित्र्य, अलौकिक पावित्र्य. आता जे 16 शब्दाचं व्याख्यान केलं ते लौकिक 16 आहे. परद्रव्य आणि परनारी याच्यापासून जो अलिप्त राहतो तो 16 आहे. पण हे 16चं वर्णन लौकिकत्वाचं आहे. अलौकिक 16 तो आहे. 16 तो झाला अंगीकार देवे केला, ज्याचा भगवंतांनी स्वीकार केला, देवानी ज्यांचा अंगीकार केला, असे महापुरुष जीवनामध्ये खरे 16 आहेत. म्हणून तुकोबाराय त्यांच्याबद्दल बोलतात, पवित्र 16 एक तीच भूमंडळी. ते महापुरुष कसे आहेत. ते तपोतेजाची आराशी की एका यतन ज्ञानाशी, जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप. त्या महापुरुषाचं वर्णन केलं जे तपोतेजाची आराशी, ज्यांच्या जीवनामध्ये फक्त तपच आहे. जीवनामध्ये माणसाने तप केलं पाहिजे. सूर्य तपतोय म्हणून आकाशामध्ये आहे.
ध्रुव बाळाने तप केलंय म्हणून ध्रुव बाळाला आढळ पद मिळालं. आपण जीवनामध्ये जर तप केलं तरच आपण वर जाऊ शकतो. म्हणून जे तपो तेजाची आराशी की एकायतन ज्ञानाशी जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेच पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. ज्यांचं भक्ती बरोबर सख्य झालेलं आहे, भक्ती बरोबर ज्यांची मैत्री आहे. आपण भक्ती कशाला म्हणतो? आपण जी कृती करतो परमार्थाची त्याला आपण भक्ती म्हणतो. भक्तीच्या अनेक व्याख्या आपल्याला सापडतील, पण मी एक भक्तीची व्याख्या करतो. भक्ती त्याला म्हटलं जातं वासना रहित जी कृती केली जाते ती कृती म्हणजे भक्ती. जोपर्यंत अंतःकरणामध्ये वासनेचा अंकुर आहे तोपर्यंत भजन करा, यात्रा करा, न काही करा, त्याचा काही उपयोग होत नाही. अंतःकरणातली जोपर्यंत वासना निघून गेली, वासना निमाली समूळ ज्याची, अंतःकरणातून वासना निवृत्त झाली की मग तो करीत तुली पूजा, तो कल्पितो जप माझा. ज्ञानी पुरुषाची विषयोपभोग काली सुद्धा समाधी असते. आद्य जगद्गुरु शंकराचार्य वर्णन करतात निद्रा समाधी स्थिती. तो महापुरुष झोपला तरी ती त्याची समाधी अवस्था असते. अर्थात वासना रहित जर कर्म असेल तर ते कर्म म्हणजे भक्ती आहे. आणि अशा भक्ती बरोबर ज्यांचा जिव्हाळा जडलेला असतो म्हणून ते पवित्र आहेत, सोहळे आहेत. अभंगाचं दुसरं ज्यांचा आवडता पवित्र झालेत, सोहळे झालेत. याचं कारण काय? तुकोबरायांनी सांगितलं ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, ज्यांच्या आवडीचा विषय जर असेल फक्त देव आहे, ज्यांना देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. तुझी आन वाहिन गा देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया. जीवापेक्षाही आपण धनाकरता परमार्थ विकतो. महाराज काय चाललंय आपलं कळत नाही. जाळवणी भोगीचे सोहळा विषयाचा छेद ज्ञानोबाराय वर्णन करतात. परमार्थ विकायचा आणि संसार करायचा, ह्याच्यापेक्षा लांछन काय असलं पाहिजे? याच्यापेक्षा जीवनातलं दुर्दैव काय असलं पाहिजे? आणखी एक वाक्य बोलतो, धन आवडणं वेगळं आणि धर्म आवडणं वेगळं.
त्याच्यापेक्षा पुढे बोलतो. धना करता धर्म विकणारी माणसं आहेत. विठ्ठल विठ्ठल बोलू. धर्माला जगवणं वेगळं आणि धर्मावर जगणं वेगळं. आता याच्यापेक्षा काय व्याख्या करायची? सुज्ञ माणसं आहेत. धर्माला जे ज्यांचा आवडीचा विषय जर असेल तर फक्त देव आहे. ज्यांचा आवड काय असतं? माणसं ओळखायचेत का? त्यांच्या आवडीवरून ओळखायचेत का? हो, तुम्हाला काय आवडतं? पकवाज वाजवायला आवडतं, तुम्ही मृदंगाचारी आहेत. तुम्हाला काय आवडतं? गायला आवडतं, तुम्ही गायनाचारी आहेत. तुम्हाला काय आवडतो? देव आवडतो, तुम्ही भक्त आहेत. एकाला विचारलं तुला काय आवडतं, तो म्हणला स्त्री आवडते, समजायचं विषय आहे. पैसा आवडतो, समजायचं लोभी आहे. सत्ता आवडते, राजकारणी आहे समजायचं. आवडीवरून मनुष्य ठरवला जातो. तुम्ही कोण, तुम्हाला काय आवडतं याच्यावरून तुम्ही कोण आहात ही परीक्षा केली जाते. तुकोबारायांना विचारलं महाराज तुम्हाला काय आवडतं? ज्यांचा आवडता देव, देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. अखंडित प्रेमभाव, देवावरच ज्यांचं प्रेम आहे. आपलं प्रेम देवावर आहे पण देवा करता नाही. देव आवडतो पण संसाराकरता आवडतो. म्हणून संसाराकरता आवडणारे खरे भाग्यवान नाहीत, श्रेष्ठ नाहीयेत. अभंगाचं 3रं चरण. तीच भाग्यवंत, तीच भाग्यवंत, तीच भाग्यवंत, तीच भाग्यवंत, तीच भाग्यवत, तीच भाग्यवत, तीच भाग्यवत, तीच ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, सरती पुरती धनवित्ते. तुकोबाराय सांगतात या जगामध्ये जर भाग्यवान कोण असेल तर तेच महापुरुष भाग्यवान आहेत. कोण भाग्यवान आहेत? जे पवित्र आहेत, जे सोहळे आहेत, ज्यांचा फक्त देवच आवडता आहे, तेच या जगामध्ये भाग्यवान आहेत. बाकीच्या भाग्यवानाला कोण मोजतंय सांगू? इतर भाग्याला, इतर लोकाला कोण किंमत देत आहे? सामान्य दृष्टांत आहे पण फार महत्वाचं आहे. खानदानी स्त्री असते, ज्ञानोबा राय बोलतात, जी उत्तम कुळीची होती आणि गुणलावण्याथी ती अनिकिते न सहाती सुतेजपणे. ज्ञानोबा राय सांगतात जे लावण्यवान आहेत, गुणवान आहेत, उत्तम कुळामध्ये जन्माला आलेले आहेत, उत्तम कुळीची होती, कुल चांगलं आहे, गुण लावण्याथी, निर्गुण नाही, गुणवान आहे. लावण्य म्हणजे सौंदर्य आहे, कुल आहे, गुण आहे,
सौंदर्य आहे, उत्तम कुळीची होती, गुण लावण्याथी तिया आणि किते न साहती सुतेजपणे. ज्ञानोबारांची आणखी उभी सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात हे सर्व आहे आणि हे सर्व असून जी पतिव्रता आहे अशा सोन्याला सुगंध असणाऱ्या स्त्रिया ह्या भटक भवानीला किंमत देतील? कशा देतील? कशा देतील? जसा खानदानी परमार्थ करणारा माणूस डांबरट माणसाला किंमतच देणार नाही. मला स्त्रियांवर ज्ञानोबारायांनी एवढं मुक्त कंठानं वर्णन केलेलं आहे. मी आता थोड्या दिवसात आहे ना वेदातले काही ऋचा शोधून काढल्यात. महिलांना वेदाने कसा अधिकार दिला थोड्या दिवसात त्या पुढे आणतो. आणि ज्ञानोबाराय तर मुक्त कंठानं बोलतात. अशी भारतभूमीमध्ये जी सती आहे, पतिव्रता आहे, गुणवान आहे, कुलवान आहे, शीलवान आहे, लावण्य संपन्न आहे, ती जशी इतर स्त्रियांना किंमत देत नाही, ती तिच्या वजनात राहते. तिया आणि की ते न साहती सुतेजपणे, आपल्या तेजानं, आपल्या वैभवानं, आपल्या मोठेपणानं ती जशी इतरांना किंमत देत नाही, तसा जो पवित्र आहे, सोहळा आहे, ज्यांचा आवडता देव आहे, तो संसारातल्या भाग्यवंताला मोजतच नाही. संसारातल्या भाग्याचं साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा निकट वास बरा संतापाई. नोकरी लागणं, पैसा मिळवणं, बंगला बांधणं, गाडी घेणं, मुलं बाळ होणं, ह्याला काय भाग्य म्हणतात का? संतांच्या जवळ पडून राहणं हे खरं भाग्य. म्हणून तीच भाग्यवंते. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. सांसारिक भाग्याचं वर्णन करत नाहीये. भाग्यवान तो आहे की जो पवित्र आहे, भाग्यवान तो आहे जो सोहळा आहे, भाग्यवान तो आहे ज्याचा आवडता देव आहे. म्हणून तीच भाग्यवंते. बस या जगात आम्ही दुसऱ्याला भाग्य म्हणण्यासारखं सुद्धा नाही महाराज. अरे ह्या मृत्यूलोकामध्ये भाग्य म्हणता कशाला? हा मृत्यूलोकच असा आहे जे लोकीचा चंद्र क्षयरोगी, जेत उदय होय असता लागी, दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगाते. ज्या मृत्यूलोकातला सूर्य उगवतो कशा करता महाराज? या मृत्यूलोकातला सूर्य उगवतो कशा करता? ज्ञानोबारायांना विचारले. माऊली सांगतात या मृत्यूलोकातला सूर्य फक्त मावळण्याकरिताच उगवतो. या मृत्यूलोकातल्या चंद्राकडे जर पाहिलं तर या मृत्यूलोकातला चंद्र हा क्षयरोगानं ग्रस्त आहे. जिथं चंद्र आणि सूर्याची गती जर ही झालेली आहे, जेथ दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगाते, दुःखानं सुखाचं पांघरून घेतलं आणि आपल्याला जे सतत छळवत आहे, या मृत्यू लोकामध्ये तुम्ही दुसरं कशाला भाग्य म्हणता? अरे ह्या माणिकगिरी महाराजांसारख्या या महापुरुषाच्या सहवासामध्ये आपण आलो, हेच आपण खरे भाग्यवान आहोत. विठ्ठल आणि यांनी जर ठरवलं ना फक्त नजर टाकण्याचा अवकाश, महाराज यांची नजर जिथे पडेल तिथे सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू. ज्या पर्वताकडे, दगडाच्या पर्वताकडे पाहिलं ना, तो पर्वत सुद्धा दगडाचा पर्वत सोन्याचं करण्याचं सामर्थ्य ज्या महापुरुषांमध्ये आहे, त्यांच्याकडे एखादी अंगठी घालून आलेले आणि एखादी चेन घालून शायनिंग मिरवणारे हे कुठं गेलेत? म्हणून ह्यांना आम्ही भाग्य म्हणतच नाही. मला खूप बोलण्यासारखं आहे. वेळ मला फार कमी. विठ्ठल या सर्व सिद्धांताचं निष्पन्न सार
सार एकच आहे की याच महापुरुषांची तुम्ही सेवा करा, ती सेवा भगवंताला प्राप्त होईल. अभंगाचं शेवट. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. हे तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, हे तुका म्हणे देवा, दाट केली पावे सेवा. तुका म्हणे देवा, दाट केली पावे सेवा. जाता वडता देव, जाता वडता देव, जाता वडता देव, जाता वडता देव. त्यांचा वडता देव, त्यांचा वडता देव, त्यांचा वडता देव. ज्याचा वडता देव. विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, हे जय विठोबा रखुमाई. विठोबा, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हे हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि हरि जय 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 जय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा. तुका महाराज सांगतात अशा महापुरुषांची जर आपण सेवा केली तर ती देवाला प्राप्त होते. कोण्या महापुरुषाची? जे पवित्र आहेत, सोवळे आहेत, ज्यांचा देव आवडता आहे. या तीन गोष्टीनं जे भाग्यवान आहेत अशा भाग्यवंत महापुरुषाची जर आपण सेवा केली तर ती सेवा देवाला प्राप्त होते. मग आपल्याला प्रश्न उत्पन्न होईल की अशा महापुरुषाची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? मग यांचे पाय दाबायचेत का, यांना आंघोळीला पाणी द्यायचं, यांचे कपडे धुवायचे, काय काय सेवेचे अनेक प्रकार आहेत. तुकोबाराय सांगतात हे भौतिक दृष्टीनं आहे. पाय दाबणारे माणसं खरेच असतील असं काही सांगता येत नाही. माणसं पाय दाबता दाबता धना करता किंवा गळाही दाबतील सांगता येणार नाही महाराज. आणि बरीचशी माणसं आहेत असं काही सांगता येत नाही.
म्हणजे ही भौतिक दृष्टीनं असणं, हा गुरु जर वयस्कर असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना गरज असेल तर ही त्यांची सेवा अवश्य करावी. पण संतांची सेवा करणं आणि ती देवाला प्राप्त होणं, मग संतांची खरी सेवा कोणची? संतांची सेवा एकच आहे. तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिली ती. साधू संतांनी, महापुरुषांनी आपल्याला जो उपदेश केला, तुकोबारायांनी गाथा लिहिलं, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. या गाथा ज्ञानेश्वरीच्या द्वारा, या ब्रह्मलीन स्वामी माणिक गिरीजी महाराज अशा महापुरुषांच्या द्वारा जीवनामध्ये आपल्याला जो उपदेश प्राप्त झाला, तो आपण जीवनामध्ये उतरवणं ही त्यांची खरी सेवा आहे. एक झाली सेवा. दुसरी सेवा सांगतो तुकोबारायांच्या प्रमाणानंच. हे प्रमाणही बोललो, ते प्रमाणच बोलतो. शुद्धचर्या हे संतांचे पूजन. महापुरुषांची सेवा करणं म्हणजे काय? महापुरुषांची सेवा करणं ह्या शब्दाचा अर्थ शुद्धचर्या. आपलं जीवन हे शुद्ध चारित्र्य संपन्न असावं. जीवनामध्ये जगायचंय. बरंच एक सांगतो, रावण, कुंभकर्ण, शिशुपाळ, कंस ही जी मोठाली नावं आहेत ना, ही जगलीत. यांनी जीवनामध्ये पैसा मिळवला, सत्ता मिळवली, राज्य मिळवलं, भौतिक दृष्टीनं सर्व मिळवलं. याही पेक्षा पुढं जाऊन सांगतो, यांनी जीवनामध्ये देवाला सुद्धा पाहिलं. रावणाला प्रभू रामचंद्राची भेट झाली नाही? झाली. कंसाला भगवान श्रीकृष्णाची भेट झाली नाही? झाली. दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णाची भेट झाली नाही? राज्य मिळालं नाही, संपत काय मिळवलं नाही, सर्व मिळवलं. बरं चला, याहीपेक्षा पुढे जातो. सर्व कीर्तनकार लोक ह्यांचं नाव घेतात का नाही? घेतात. मग आता सर्व जर त्यांचं आपलं सारखं आहे, तर त्यांच्यातून आपल्यात फरक काय आहे? बोला महाराज. फरक एवढाच आहे. रावणाचं नाव घेतो, अरे आपण घेतो यात विशेष नाही. आमच्या तुकोबारांना मोह आवरला नाही त्याची संपत्ती मोजण्याचा. आवरला? रावणाची संपत्ती मोजण्याचा मोह तुकोबारांना आवरला नाहीये. संतांनी नाव घेतलं, त्यांना जीवनामध्ये सर्व देवही मिळाला, सर्व मिळालं. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक एवढाच आहे, त्यांचंही नाव घेतलं जातं, पण ते आदरानं घेतलं जात नाही. सांगा, रावणाचं नाव कोणी आदरानं घेतो? कुंभकर्णाचं नाव कोणी आदरानं घेतो? शिशुपाळ, दंतवक्र, कंसाचं नाव, दुर्योधनाचं नाव घेतलं जातं. यांनी जीवनात सर्व देवही मिळवला, पण सन्मान मिळवला नाही. जीवनामध्ये त्यांनी किंमत मिळवली नाही, आदर मिळवला नाही. जीवनामध्ये जगायचंय ना, सन्मानानं जगायचं, आदरानं जगायचं. आणि हीच खरी संतांची सेवा आहे, की आपलं जीवन एक ओवी बोलतो, समारोप करतो. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. आकाशातल्या चंद्राला कलंक आहे. कोणता? शुक्ल पक्षामध्ये कला वाढत जातात, कृष्ण पक्षामध्ये कला कमी होत जातात. हा चंद्राला कलंक आहे. पण आमचे संत हे पूर्ण आहेत. चंद्रमे, ते चंद्र आहेत, पण लांछन नाही, अलांछन आहेत. मार्तंड, मार्तंड म्हणजे सूर्य. संत सूर्य आहेत, पण आकाशातला सूर्य ताप देतो, आणि आमचे संत महापुरुष हे आपला ताप हरण करतात. विठ्ठल विठ्ठल मेघ उदार परिओसरे, मनोनी उपमेशी न पुरे, हे निशंकपणे सपाखरे पंचानन. ज्ञानोबा सांगतात, या महापुरुषांना आम्ही चंद्राची उपमा कमी पडली, सूर्याची उपमा कमी पडली, मेघाची उपमा कमी पडली. कारण मेघ उदार आहे, पण तो ओसरून जातो. किती पाऊस पडला वाहून जातो पाणी.
मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेशी न पुरे हे निशंकपणे सपाखरे पंचानन. अशा महापुरुषांची आपण सेवा करावी. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. आज या ठिकाणी ब्रह्मलीन पूज्य माणिक गिरीजी महाराज या महापुरुषाच्या या दरबारामध्ये सेवा करण्याचा योग आला. झालेली सेवा भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पण. सेवेला विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. आज या ठिकाणी ब्रह्मलीन स्वामी माणिक गिरीजी महाराज या महापुरुषाच्या स्मरणार्थ पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी चालू असलेला भव्य दिव्य नाम यज्ञ सप्ताह सोहळा. आता या सप्ताहाची पहिल्याच दिवसाची सेवा आमचे परमादरणीय परमस्नेही परमपूज्य महंत स्वामी दत्तगिरीजी महाराजांचं आमचं खूप स्नेहाचं नातं आहे. महाराजांचं जीवनही अतिशय विरक्त अवस्थेमध्ये राहतात. गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाची याची मांदिया एक लेया. विरक्त अवस्थेमध्ये वनामध्ये राहणं ज्यांना आवडतं. लौकिकाचा उद्वेग शास्त्रावरी बघू उगेपणे चांगू अतिभर. जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयची न धरावी. ऐशी ऐशी जीवी चाड बहू असं ज्या महापुरुषांना वाटतं असे आमचे परमस्नेही स्वामी महंत श्री दत्तगिरीजी महाराज या महापुरुषाच्या योगानं मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. मागच्या वर्षी सुद्धा तुम्हा भाविकांची भेट झाली होती. खूप सुंदर या ठिकाणी मृदंगवादक मंडळी आहे. ते असं व्यवहारामध्ये म्हटलं जातं ना, एक रंगी एक शिंगी. जसं गाई बैलाबद्दल म्हटलं जातं ना, उपमा निकृष्ट आहे पण उपमेय चांगलं आहे बरं का. तसं तुम्ही दोघं आहे ना असे एका विचारानं वाजवता. कारण मी सुद्धा पक्वा चांगला शिकलेलो आहे. आता विसरलो म्हणून सोडा. हा आळंदीमध्ये 3ऱ्या वर्षाला माझ्याकडे पकवात होता संस्थेत वाजवायला. जोगमारा संस्थेत नंबर होता का 4 वर्ष 1 नंबर होता आणि 1 नंबरच्याला पकवाज किंवा विना असतो पकवाज वाजवायला होता. पण तुम्ही वाजवता ते मला कळतंय. आणि एका विचारानं वाजवता नाही तर मग ते काही बैल शिवळावर पडतात. असं काही तुम्ही करत नाही. महाराज काय ना गुणी गुणी नव्यक्ती गुणी गुणीषु मत्सरी. गुणीच्या गुणरागीच्या विरल सरल जना. स्वतः गुणवान असून स्वतः विद्वान असून गुणवान असून गुणवानावर प्रेम करणारे, विद्वान असून विद्वानावर प्रेम करणारे, श्रीमंत असून श्रीमंतावर प्रेम करणारे, सौंदर्य संपन्न असून दुसऱ्याचं मोठेपण स्वीकारणारी माणसं. स्वतःला मोठं म्हणणारी तर खूप आहेत पण दुसऱ्याचा मोठेपणा सहन करण्याकरता महाराज ताकद लागते. ताकद हे कुणाला जमत नाही. तुमच्याकडे पाहिलं ना गायक वादक मंडळीकडे तुम्हाला हे सर्व चिंतन आठवतं. पण काय करू मी वेळेचा बांध दिले. झालेली सेवा भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणी स्वामी ब्रह्मलीन माणिक गिरीजी महाराज या महापुरुषाच्या चरणी समर्पण. सेवेला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोली ले बोली वेडे वा गोडी होतले. नाही चारिदाधिकार म्या बोला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखाबाया वेगे अपराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री.
खाली बसा 2 मिनिटे खाली बसा